बात मत करना, मैं पहले मेरे से बात नहीं करना। आवाज चढ़ा के बात मेरे से मत बात नहीं करना, करना। आवाज चढ़ा मेरे के से बात नहीं करना। क्यों? नौकर है तो नौकर तू नौकर है। मुंह पे बात होगी, समझ गई बात? तू यार समझ मुझे गई बताओ बात? यार। मुंह पे तुम्ही काय अंगावर येणार का तुम्ही? लेडीजच्या अंगावर येणार का? जिल्हे के बॉस कोण आहे? जमजम जिल्हे के बॉस कोण आहे? अरे पियुषला आता तुम्हाला काय प्रॉब्लेम तुमचं आय कार्ड कुठे आहे ते सांगा पहिले. एक मिनिट थांबा. तुमचं आय कार्ड कुठे आहे? ये क्या चाहिए? खिशात ठेवायसाठी आय कार्ड आहे का? कोणाचं? तुम्ही कायदेशीर आय कार्ड घातलाय का? तुम्ही लीगल कर्मचारी अभी क्या करना है बताओ? आय कार्ड अभी घाला. आपको क्या आय करना है? कार्ड घाला. आपको क्या करना आय है? कार्ड घाला. कंप्लेंट करो. आय कार्ड घाला. कंप्लेंट करो. आय कार्ड घाला. मी कंप्लेंट करणारच आहे. आय करू ना. कार्ड घाला. आय कार्ड घाला. करा. आय कार्ड घाला. दादा एक मिनिट. आय कार्ड घाला. आय कार्ड घाला. आय कार्ड घाला. चलो. आय कार्ड नाही घालायचंय तुम्हाला? नाही घालायचं? का नाही घालणार तुम्ही? अरे आय कार्ड का नाही थांबा. आय कार्ड का नाही तुम्ही घालणार? का बरं माझ्या बहिष्कार सामान्य करू नका? नागरिक सामान्य हाँ तो नागरिक बस हो आय गया। कार्ड घाला. हाँ पता है आय मुझे कार्ड सब घाला. रूल पता है. आय कार्ड सब घाला. रूल पता आय है. कार्ड आप घाला. डेली आओगे क्या वैसे चेक करने के मी लिए? रोज येईल अन्यथा तो नाही. तो तुम्ही daily आना आता चाहिए. घातलेलं नाही आय कार्ड. का नाही घातलं? मैं क्या बोल रहा आय हूँ? कार्ड का नाही? तुम्ही शासनाचं काम करताय का कोणाचं काम करताय? अरे किसी के पॉकेट में जाके देखो. तुम्ही आय कार्ड सबके घाला. गले में है क्या? सगळ्यांच्या गळ्यात आहे आय कार्ड. चलो. आय कार्ड चलो, चलो, चलो मेरे साथ. तुमच्या डिपार्टमेंटला पहा. मेरे दादा साथ. इकडे बघा. आय कार्ड आहे? हाँ चलो. आय कार्ड आहे? चलो. आय कार्ड आहे मॅडम तुमच्या गड्यामध्ये? चलो ना आय मेरे कार्ड साथ. आहे. दादा तुमचं आय कार्ड कुठं आहे? घाला गड्यात. आय कार्ड घाला. एक मिनिट थांबा. नाही 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 त्यांना बोलू द्या. मी आहो सक्षम आहो. मी सक्षम आहो. आय कार्ड घाला. आय कार्ड घाला. अरे मैं मंत्रालय में रह के आया हूँ यार. अरे मंत्रालय में नहीं, मंत्रालय की बात मत बताओ. वो मंत्रालय की पहले बात मत बताओ. करो. आप आय कार्ड घाल. सायलेंटली बात करो. आप आय तटस्थ कार्ड घाला. नागरिकांना घेऊन मी जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनात त्यांना भेटण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी साहेब उपस्थित नसल्यामुळे मी अपर जिल्हाधिकारी व्यवहारी साहेब यांना भेटून निवेदन दिले आणि नागरिकांच्या समस्या त्यांना होणाऱ्या अडचणी मी सांगितल्या आणि त्यानंतर मी आवकजावकमध्ये ओसी घेण्यासाठी गेले असता आवकजावकमध्ये आवकजावक डेस्कला बसलेले खाजगी कर्मचारी कारण त्यांच्या गळ्यात आय कार्ड नव्हतं कारण त्या विभागामध्ये आवकजावक विभागामध्ये सगळ्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड होते परंतु त्यांच्या गळ्यात नव्हतं त्यामुळे त्यांना खाजगी म्हणायला हरकत नाही. त्या खाजगी कर्मचाऱ्यांना जेव्हा मी त्यांच्याकडनं ओसी घेतली तर त्यांनी त्यावर ओसी दिली त्यावेळी पूर्णपणे स्टॅम्प उमटला नसल्यामुळे मी त्यांना परत नव्याने स्टॅम्प मारून द्या अशी विनंती केली असता त्यांनी मला उद्धट भाषेमध्ये बोलले. त्यामुळे मी त्यांना आय कार्ड विचारणा केलं. त्यांना मी समजावून सांगितले की दादा मी तुमच्याशी अशी बोलते आणि तुम्ही का त्या मला उलट बोलताय उलट शब्दात का उत्तर देताय म्हणून. त्यावेळी त्यांना मी आय कार्ड विचारलं. त्यांनी खिशातून आय कार्ड काढून दाखवलं टेबलवर ठेवले परंतु आय कार्ड घातलेले नव्हते आणि घालण्यास सरळ त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि माझ्यासोबत अरेरावीची भाषा अरेरावीचे शब्द वापरून माझ्या अंगावर मारायला आले. तिथे उपस्थित नागरिक तो मुलगा एक मध्यस्थी केला त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले त्यांनी तरीसुद्धा त्यांची अरेरावी चालूच होती. एका व्यक्तींनी थोडक्यामध्ये त्यांनी व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यामध्ये थोडासाच व्हिडिओ झाला परंतु त्या व्यक्तीने त्या कर्मचाऱ्याने इतक्या अरेरावी भाषेमध्ये तो शब्द अरेरावी शब्दामध्ये जो बोलला अरेरावी शब्दामध्ये जो बोलला त्याचं खूप वाईट वाटतंय की एक कर्मचाऱ्यांना शिस्त नाही कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाच्या पलीकडे जाऊन ते काम करतात पलीकडे जाऊन वागतात. शासनाने आदेश दिला की प्रत्येक कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ओळखपत्र गळ्यात ठेवायला पाहिजे जेणेकरून तो कोणता कर्मचारी आहे त्याचं नाव काय त्याचं पद काय त्याची ओळख पटायला पाहिजे नागरिकांना परंतु तसं न करता अधिकारी आपली मनमानी चालवतात. याचं दुःख होते आणि याची तक्रार मी आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी मी अपर मुख्य सचिव मुंबई तसेच विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय यांना मी केलेली आहे तक्रार आणि याची मी उचल करणार आहे कारण कर्मचाऱ्यांना असा वागण्याचा अधिकार नाही कुठल्याही सामान्य नागरिकांशी त्यामुळे ते चुकीचे वागले आहे. याबद्दल मी खंत व्यक्त करते की ज्या वेळेस अधिकाऱ्यांशी भेटून गेल्यानंतर जर कर्मचारी उद्धट भाषेत जर बोलत असेल आणि याच्यावरून असं लक्षात येतं की वरिष्ठ अधिकाऱ्यांचं त्यांच्यावर वचक नाही आणि याच्यावर शासनाने ठोस पाऊल उचलायला पाहिजे आणि संबंधित लिपिक जो आहे खाजगी लिपिक आहे की शासकीय लिपिक आहे मला माहिती नाही परंतु त्याच्या गळ्यात ओळखपत्र नसल्यामुळे तो माझ्यासाठी तो खाजगी व्यक्ती होता आणि त्याच्यासारख्या व्यक्तींवर शासनाने त्या लिपिकांवर कारवाई करायला पाहिजे अशी मी विनंती करते. धन्यवाद.